नमस्कार. आपल्या अण्णा या YouTube चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो. आजपासून ठीक 9व्या दिवशी महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील 4ही विधानसभा मतदारसंघात त्याच दिवशी मतदान. धाराशिव जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीमध्ये सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. उस्मानाबाद कळंब म्हणजे धाराशिव कळंब या विधानसभा मतदारसंघात दोन्ही शिवसेनेत लढत होणार आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या विरोधात महायुतीकडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे अजित पिंगळे अशी ही टक्कर आहे. अनेकांना वाटत होतं की कोणत्या पक्षाला हा मतदारसंघ सुटणार. मात्र 2019च्या निवडणुकीत एकत्रित शिवसेना असताना या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून कैलास घाडगे पाटील हे विजयी झाले होते. त्यामुळे हा मतदारसंघ निश्चितच महायुतीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला मिळणार हे तेवढंच खरं होतं. त्यामुळंच मग अनेकांनी पक्षांतर करून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात उमेदवारीसाठी प्रवेश केला होता. परंतु यांचा कोणाचा त्यांचा निभाव लागला नाही आणि ऐनवेळी पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले आणि नंतर राणा जगजितसिंह पाटील यांचं नेतृत्व मानून भाजपत प्रवेश केलेले अजित पिंगळे की जे अगदी उमेदवारी मिळण्याच्या काही तास अगोदर कळंब तालुका भाजप अध्यक्ष होते. त्यांनी भाजपत त्यांचा राजीनामा घेत त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आणि महायुतीतून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं अजित पिंगळे यांना उमेदवारी दिली. अजित पिंगळे आता 50च्या घरात पोहोचलेले आहे आणि ते वयाच्या 12व्या वर्षापासून शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील प्रेमामुळे शिवसेनेत काम करत होते. बाल शिवसैनिक म्हणून त्यांनी अनेक सभा त्या काळी कल्पना नरिहरे यांच्या प्रचारात, दयानंद पहिल्या निवडणुकीच्या प्रचारात, त्याचबरोबर शिवसेनेच्या लोकसभा प्रचारात भाषणं ठोकलेली आहेत. नंतर जसं वय वाढत जाईल तसं ते शिवसेनेत पण एक चांगलं योग्य असं नेतृत्व म्हणून पुढे उदयास येत होते आणि मग त्यांना पक्षानं थेट जिल्हा उपप्रमुखापर्यंत पदोन्नती पण दिली. कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती, गावची ग्रामपंचायत यामध्ये त्यांनी निवडणुकीत यशही मिळवले. तसं कैलास घाडगे पाटील ही सारोळ्याचे धाराशिव तालुक्यातील सारोळ्याचे सरपंच, सांजा जिल्हा परिषदेचे सदस्य आणि त्यानंतर उस्मानाबाद कळंब मतदारसंघाचे आमदार असा त्यांचाही राजकीय प्रवास आहे. त्यात दोन्ही उमेदवारात साधर्म्य पण आहे, ते म्हणजे पक्ष बदलाच. अजित पिंगळे यांनी शिवसेनेतून भाजपतून शिवसेना असं पक्षांतराचे 3 टप्पे झाले आहेत. तर कैलास घाडगे पाटील राष्ट्रवादीतून शिवसेनेत आणि आता ते शिवसेनेतच आहेत. त्यांनाही अजित पिंगळेवर किंवा अजित पिंगळे यांना कैलास घाडगे पाटलांवर पक्ष बदलू, दल बदलू अशी टीका करतात, त्यामुळेच येत नाही. तर असं एकंदरीत कैलास घाडगे पाटील यांचं लोकात मिसळणं, लोकांप्रती असलेली त्यांची भावना, यामुळं ही निवडणूक जे काही समाज माध्यमावर समर्थक
व्यक्त करतात तशी ऑन साईट नाही आणि वन साईट पण. तर ही निवडणूक टाईट होणार आहे, कारण दोघंही अगदी सामान्यापासून ते उच्चभ्रू अशा मतदारांशी संपर्कात असलेले हे उमेदवार आहे. इकडं कैलास घाडगे पाटील यांचं गेल्या 5 वर्षातलं काम, त्यांनी मांडलेले विविध प्रश्न, मराठा आरक्षणासंदर्भात विधानसभेत उपस्थित केलेली चर्चा, सचिवालयाला लावलेलं कुलूप, यामुळं जे सध्या मराठा आरक्षणाचं आंदोलन आहे, त्या आंदोलनकर्त्यातही ते लोकप्रिय आहेत. त्यांनाही त्यांच्याबद्दल त्या आंदोलनकर्त्यांना कैलास पाटील यांच्याबद्दल सहानुभूती आहे, हे नक्कीच. तर दुसरीकडं अजित पिंगळे हा आपल्या कळंब भागातील आहे, अशी जी आतून चर्चा चालू आहे, त्याचा ते लाभ उठवण्याचा प्रयत्न करतील. गेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असतानाही त्यांनी 21,000च्या आसपास मतं मिळवली होती. त्याचबरोबर त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण याचा थोडाफार फायदा होणार हे निश्चित, कारण उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघात एकूण 3,74,768 मतदान आहेत. त्यात लाडक्या बहिणीचा लाभ घेणाऱ्या 1,78,399 एवढ्या महिला आहेत. आणि मग त्यातील जरी 20% महिलांना एकनाथ भाऊंबद्दल प्रेम जाग झालं, तर ती मतं अजित पिंगळेंच्या पारड्यात पडतील. त्याचबरोबर अजित पिंगळे यांना एक फायदा आहे की त्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे, आणि कळंब तालुक्यात अनेकांच्या मनात धनुष्यबाण रुजल्याचं दिसून येत आहे, आणि नेमकं हेच त्यांच्या फायद्याचं आहे. तर इकडे कैलास घाडगे पाटलांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांचा मनमिळाऊ स्वभाव, सर्वांशी हसत खेळत बोलणं, लोकात मिळून मिसळून राहणं, आणि अगदी तरुण वर्गात असलेली त्यांची वेगळी क्रेज, ही त्यांचे जसे जमेच्या बाजू आहेत. त्याचबरोबर विमा प्रश्नी सतत लढा देणं, त्यासाठी ऐन दिवाळीच्या सणात उपोषण करणारा लोकप्रतिनिधी, अशी त्यांची वेगळी प्रतिमा आहे, आणि म्हणून त्याचा त्यांना लाभ होणार आहे. याचबरोबर या लाडक्या बहिणींना जे सरकारनं जाहीर केलेलं दिवाळी बोनस न मिळाल्यामुळे जी त्यांच्यात नाराजी आहे, ती नाराजी पण त्यांना फायद्याची ठरू शकेल. पण ही नाराजी कॅच कशी करायची, ही ते त्यांच्या प्रचारक समर्थकांनी काम करायचं आहे. आणि जास्तीत जास्त या महिलांना तुमच्या बोनसचं काय झालं, हेही त्यांच्या मनावर प्रतिबिंबित करायचं आहे. तसं कैलास घाडगे पाटील यांच्याकडं डोर टू डोर प्रचार करणारी महिला प्रचारकांची मोठी फळी आहे. तसं अजित पिंगळेंकडे नाहीये. त्यांच्या प्रचारात महिलांची एकच टीम फिरते, तर इकडे कैलास घाडगे पाटलांच्या प्रचारात 3-4 टीम महिला प्रचारकांच्या फिरत आहेत. त्यात त्यांच्या पत्नी शुभांगी आहेत, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या पत्नी ॲडव्होकेट संयोजनी राजे निंबाळकर आहेत, त्यांच्या मातोश्री आहेत, त्याचबरोबर लहान बंधू आतिशच्या पत्नी आहेत, आणि त्यांचा जो इथला बालसवंगड्याचा चमू आहे, त्यांच्याही घरातल्या पत्नी, बहीण, आई याही डोर टू डोर जाऊन कैलास घाडगे पाटलांची मशाल मनामनात बिंबवण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशा आज इथून 9 दिवसात आता दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी अगदी जागृतपणे आणि निवडणूक एकतर्फी नाही हे लक्षात घेऊन अंग झाडून प्रचार करावा लागेल, तरच त्यांचा उमेदवार विजयापर्यंतची सीमारेषा गाठेल. या मतदारसंघात शक्यतो 60 ते 65% आसपासच आतापर्यंत मतदान होत आल्याचं आकडेवारी सांगते. आता या सर्वांनी मिळून मतदानाची टक्केवारी वाढवावी लागेल, आणि ज्यावेळेस 70% पुढं मतदान होईल, म्हणजे 2 लाखाच्या पुढं, त्यावेळी
या मतदारसंघात 90,000 ते 1,15,000च्या दरम्यान जो उमेदवार मतदान घेईल तो त्याचा विजय निश्चित राहील. दोन्ही उमेदवार आपापल्या परीनं प्रचार करतील, मतदारात जनजागृती करतील असं एकंदरीत वाटतं. जिल्ह्यात दुसरी दोन्ही शिवसेनेत लढत आहे ती उमरगा लोहारा ह्या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात. इथं तेथील विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवीण स्वामी अशी लढत होत आहे. इथंही लढतीत चांगलाच रंग भरला आहे. ज्ञानराज चौगुले यांची दमछाक करण्यात महाविकास आघाडीचा उमेदवार आतापर्यंत यशस्वी झाला आहे आणि पुढच्या 9 दिवसात दोन्ही बाजूने कसा प्रचार होतो, काय होतो यावरच तेथे कोण विजयी होईल याचं उत्तर 23 नोव्हेंबरला मिळणार आहे. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.